नमस्कार दोस्तांनो, बघा आपलं जे पड्याला फाउंडेशन होतं ते संपूर्ण झालेलं आहे आणि आड्याला फाउंडेशनच्या 3 बाजू भक्कम झाले त्या. पण इथं जे आपण मुरुम आणला होता तो हा JCBच्या साह्यानं उचलला जाते बघा, असा बकेट भरून. आणि हे फाउंडेशन बांधलेलं आहे का त्यात नेऊन वाचायचं बघा. सगळा धुरळा चालू आहे बघा. आज दुपारपासून ही कामकाज मागं लागले बघा. JCBच्या साह्यानं हे चालू आहे बघा. कारण का एवढे ट्रॅक्टर वळत नाही ना, मग थोड्या कॅपॅसिटी ट्रॅक्टर येत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो काही काल परवा दिवशी या असं छोटं बघा ढिगोरं करून बघा. आणि जे फाउंडेशन आपण केलं होतं का तर त्या फाउंडेशनमध्ये बघा ह्या JCBच्या साह्यानं हे जोरात चालू आहे बघा काम. बघा कसं रोडरमध्ये भरते बघा, मला दाखवतो बघा. ही रोडरमध्ये असं भरायचं चालू आहे बघा, जबरदस्त. बघा ही ड्रमच्या पड्याला बघा ही आहे बघा, हे असं फाउंडेशन घेतलं बघा, तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा ही भरलं बघा पुढच्या रोडर ना. हे बघा हे असं फेस भरायचं चालू आहे बघा. कारण का धुळाले बघा, आपण धुळ आहे बघा. काय करायचं या फाउंडेशनमध्ये ही भरायला पाहिजे ना. टिकाव खोऱ्या घेऊन का होते का नाही. हे बघा ही मुंडकं आलं बघा गच भरून. हे बघा हे कसं आहे, हत्यार नवीन काढलं आपल्या बिरा भाऊला. या साहेबांना हत्यार नवीन काढले बघा. नवीन JCB घेतला या. तुम्हाला पाहिजे असलं तर सांगते बघा, ही लगेच येतं या. फोन करूच तर येतं. नाच करायचं नाही गाड्या. कारण का फाउंडेशन अतिशय जलद गतीने घेतलं. आणि आता ही भरायचं म्हणलं तर काय एकट्या गाड्याला होतंय का. अहो 10 गडी लावलं तर ही काम होत नाही. पण 100 माणसाचं काम एक JCB करतोय. म्हणजे 100 माणसाचं काम एक JCB करतोय. तुम्हाला सांगतो का धुळा कसा आहे, आमाप धुळा आहे. कसं आहे असं काम आहे हो. निलेश भाऊ बाहेर गेला या, मी एकटाच आहे आज इथं बघा. मी एकटा आहे पण काम अतिशय चोख करून घेतोय. कामात अजिबात हाय काही नाही दोघांची. आता एवढ्यासाठी ट्रॅक्टर आणून परवडते का सांगा बरं तुम्ही. जबरदस्त चालू आहे. आणि तुम्ही सांगा JCB कोणाचा आहे तर JCB आपल्या का दोस्ताचाच आहे बघा. बिरुदेव हजारे यांनी JCB घेतलेला आहे बघा. आणि काम केलं म्हणजे थोडं जरी काम असलं आणि फोन केला तर लगेच येतं बघा. आणि बघा JCBच्या साह्यानं ही दगडं बिगडं अतिशय टकाटक करून घेतली ती. एवढी दगडं आता उरत नाही बघा. याची चांगली दगडं अजून ही पुढची बाजू राहिली आहे बघा. फाउंडेशनची ही पुढची बाजू राहिली. कारण का आधी म्हटलं मुरुम भरून घ्यावा. मुरुम जर नाही भरला तर पुन्हा आत टाकायचं अवघड होते ना. इकडे आपलं ज्वारीच आहे. मग या ज्वारीच्या कडवाचं नुकसान होतं आहे बघा. ही ज्वारी, या ज्वारीच्या कडवाचं नुकसान होते ना. आणि ही कोणा राहिला भरायला बघा. आधी म्हटलं ही भरून घेऊन ही कोणा काय लगेच होतो या. मिस्त्री आहे इथं बसूनच बसली तर पण लगेच होते. जबरदस्त कामकाज चालू आहे बघा. आज निलेश भाऊ नाही पण त्याच्या गैरहजेरीत मी मात्र काम 1 नंबरच करून घेतोय. कामात टेन्शन नाही. आता पूजेला म्हणावं किती बी वराड, किती पण धुळा येऊ दे, धुळ्यान भरला तरी चालेल पण काम अतिशय चोखपणे होते. अजून भरपूर ढिगो राहिलाय. एवढा सगळं बसते बघा, तुम्हाला दाखवतो बघा. ही सगळं बसते बघा. जेव्हा एकच ही मुरुम बघा, चांगला खांदून मुरुम आणल्यासारखा मुरुम आहे बघा. एवढा मुरुम जबरदस्त आहे, ही संपत नाही. आणि या बाजूला आपली शिरड आहेत बघा. बघा ही शिरड सगळी आज बांधून ठेवली ती. काय करायचं, एकट्याला होती ती का सांगा बरं. बघा ढिगोरा कमी झाला म्हणून बरं वाटायला लागलं ना. ते दारात ढिगोरा टाकला हो, ते पेरातलं पाणी घ्यायचं म्हणलं तरी अवघड झालं. असा येडा मारून जावं लागत होतं. पण आता येडा मारायची गरज नाही, डायरेक्टच काम ओके झालं बघा. आता एवढा कोपरा काढला का त्यात डायरेक्ट टाकायचा की जबरदस्त काम करा. शिरडा अजून सोडायची ती. काय करायचं, शेड थोडी फिरली ती चांगली अशी चांगली राहत नाही ती. आणि रेडा घेतलीच बांधते
आता रिया डाक्स सोडावं लागते फक्त असून म्हणून काय करायचं. अरे चालू जोरात जोरात चालू दे धारण पाहिजे ऐक ऐक चाललं पाहिजे कसा हौदा गच्च भरून आणते बघा.